अरे एवढे ॲड्रेस आहेत मैत्रिणींनो. तात्यांच्या शेळ्या आल्या. तो नाही बाय, तात्यांच्या शेळ्या आल्या म्हणलं. 5 वाजल्या. आरू शाळेत ना आला दिसतोय का. आणि आता इथून पुढं मी काय करायची, लाडू करायची. एवढं पत्त चिटकवायचं ते इथं. चिटकवायचं नाही तर लाडू बी करायच्यात. लिकीला तूप आणायला लावलं होतं, तूप कमी पडलंय म्हणून. हो का, दाखव. तिला मला तूप घेऊन ये मावशीकडून. मावशीचं झालं असतं 10,000 तुपाचं, दिलंच नाही तर. 15-20 दिवस झाला आता. तर पहिलं तुपाचं पैसे देते. आता डिंकाचं लाडू करते, खजुरीचं लाडू करते. आधी गर्दी दिले ह्यांना लसणाची चटणी करून देते थोडीशी, म्हणजे दिदी पॅकिंग करायला घेते. ह्यांना चिकट टेप आणायला लावलाय, थोडासा लसूण आणायला लावलाय. लसूण कमी पडलाय, आता उद्या सकाळ मार्केटला जाणार आहे आणि मग आणते. एक जणाकडं आहे गावरान लसूण. तर ही एवढं ॲड्रेसला पत्त चिटकवायच्यात येतं. मसाला केला. आता उद्या दिवसभर अजून तीच करायचं आहे मसाला, कारण का काल परवा दिवशी केला. काल इरबळ कुठला आणि मग काय उरकन तेवढं रात्री पॅकिंग केलं, राहिलेलं तसंच ठेवलं. ॲड्रेस लिहायला उरकलं नाही म्हणून. आता ही दिदी ही चिटकावते नी, तोपर्यंत मी लाडू करते. खजुरीचं 2-3 किलो, डिंकाचं 2-3 किलो, शेंगदाण्याचं 2 किलो. असं 7 वाजेपर्यंत उरकतं. 5 वाजल्यास 5 ते 6, 6 ते 7. खजुरीचं होत्या तर 1-1.5 तासात आणि डिंकाचं 1-1.5 तासात. चला, तुम्ही सगळेजण मला वेळ देताय म्हणून एवढं सगळं चाललंय, नाही तर काय नाही. घ्या माझा नंबर 9657484033. एवढं तुम्ही बिजी केलंय ना, मला नाद करायचा नाही तुमचा. यूट्यूब फॅमिलीचा नाद नाही करायचा. चला, ही आहे लसूण चटणी, हा आहे मसाला आणि ही आहे मिरची पावडर. मिरची पावडर संपली मैत्रिणींना, एवढीच राहिली. आता उद्या करायची अजून. आता मसाला ह्यातला काय 1-2 किलो राहील. आता उद्या परत मसाला करायचा आहे. प्रतीक्षाची चालली पॅकिंग करायची. आज जवळजवळ 22 किलोचा मसाल्याची ऑर्डर येतं. आणि मी आता करते लाडू. होय पते, करा पटापटा पॅक. तिला सोपं दिलंय पॅकिंग करायला. लसणा चटणी वगैरे ती भरण. आता इकडे जिरी भरायची चालली. दाखव जिरं कसले. ही एका ताईसाहेबांची जिऱ्याची ऑर्डर. 900 रुपये किलोला मसाला असतो ना, त्यातली जिरे. हां, हो का. ही दोघी तिघींची एका ताईसाहेबांची पावशेर आहे. एकाची अर्धा आहे, एकीची अर्धा आहे. इकडं मैत्रिणींना हे प्युअर तुपात आहे ना. डिंक पण मी तळून घेते, काजू बदाम ही पण त्यातच तळते, कारण का जास्त लागणार आहे मला. खजूरचे लाडू पण करायचे येतं आणि डिंकाचे पण करायचे येतं. दोन्ही पण 5-5 किलोचे करायचे येतं. त्याच्यामुळं आता आज काय उरकन तेवढं करणार, राहिलेलं उद्या. देता दर ग फोन चार्जिंगला लाव. हे आहे खजुरीच्या लाडूचं मिश्रण मैत्रिणींनो. तर आता ह्याला ना परत एक जीव करायचं आणि नंतर ना बांधायचं. आता सध्या मी ही फक्त 2-2च किलोचं केलं का, तर उली केलं तर हे छान लागतं. लय केल्यावरती चव लागत नाही.
आता डायरेक्ट तुम्हाला मिक्सर लाडू केल्यावर दाखवते. हे सगळं टाकले, आता खसखस टाकायची राहिली फक्त. अंधार पडला, अंधार. अगं त्याला किती वेळा गोळगोळ करते. ही वलय अजून गरम आहे ना, बिलबिल होतंय मैत्रिणींनो. ही लगेच कुरिअरला भरायचंय लगेच. आता ह्याला काय केलंय या ताई साहेबांनो, तुम्हाला मी दाखवलं किती काजून हे टाकलं होतं ते सगळं. तर ह्यात मध्ये मी काय केलं, हे जर नाही ना एकजीव केला, असं बारीक नाही ना केलं तर ह्यात काजू बदाम आहेत ना कमी जातात, इथं बसत नाही. तर म्हणून मग मी ती बारीक केलं आणि बारीक करून ह्यात बारीक ते जास्त जातात येतं, नाही तर तसं जाय नाही. आणि ह्यात मध्ये खोबरं कमी टाकलंय बघू शकता, आणि खजूर एकदम एकजीव केलेली आहे. तर हे असं दिसतंय. खायला छान लागते ते. हा, खायला खूप छान लागतं ते. आता तुम्हाला दाखवलेलं मिश्रण आहे ते सगळं एकजीव करून हे असं बांधलं येतं. आता तोपर्यंत खारीक खोबऱ्याचा लाडू करून घेतो. आता हे जेवढे उरकले तेवढे केले, राहिलेले ताईसाहेबांचं उद्या. ओके, जाऊ क्या, मेरे को अर्जंट काम आहे. तेवढ्यांचं उद्या. पप्पा थांबा, तुमच्याकडे काम आहे. आता ह्यांना सुकायला आहे ना, इथं ठेवायचं गाडीवर. दाजीची गाडी लय उपयोगी येते, काय बीस ठेवायला. हो का, इथं खाली ठेवा तर कुत्र्यांचं भ्यावा. शुभरात्री माझ्या मैत्रिणींनो. आता बरोबर 7:30 वाजलेत इथे, आणि आता चाललोय कुरिअरला. डिंकाचे लाडू नाहीत उरकले, फक्त खजुरीचे शेंगदाण्याचे उरकले. जेवढं उरकतंय तेवढं उरकलं, राहिलेलं तसंच ठेवलं. कारण का पुढं कुरिअर आपलं जास्त असतं, त्याच्यामुळे तिथं पण परत ना मग एवढे जीवाची वडाताण करून आजचं पार्सल तुम्हाला उद्या परवा दिवशी भेटायसाठी टाकायला जाणार आहे. ती काय होतं, उशीर झाला की मग त्यांचा एकदा कॉम्प्युटर बंद झाला की मग आपल्याला उद्यावत जातं. त्यापेक्षा आता निघाले. उरकलं आता फास्टमध्ये. अंधार पडलाय, बघायचं का तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. माझ्या मैत्रिणींना खूप धावपळ होती माझी पण आहे ना. तुम्ही दिलेलं हे सगळं जे प्रेम आहे ना माझ्या भावांनो बहिणींनो, रत्न आहे ते एक प्रकारचं. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघता. माझ्या ताईसाहेब पण दादा मला म्हणते टाका व्हिडिओ टाकत जा, एक तरी टाकत जा. लय जीवाची वाढाताण करून व्हिडिओ टाकत राहते का. तर काय काय ताईसाहेबांचं असं म्हणणं येतं की आका तू मटेरियलचं काय वापरते, ती नाही दाखवलं तर आमचा विश्वास तुझ्यावर उडन. म्हणून माझी ही एक प्रयत्न असतो की बाबा थोडं फुलाची पाकळी सारखं काय नाही काय चाललंय ते तुम्हाला ना शेअर करत राहते, जेणेकरून तुम्हाला वाटायला नको की काय बदल केला का काय क्वालिटीमध्ये ह्याच्यामध्ये. पळू राखलं. आता निघाले. किती उशीर झालाय बघा. आता मोठी गाडी म्हणून पहिल्यासारखं भीती वाटत नाही, काय नाही. कारण अजून बरेच पार्सल राहिल्यात इथं माझ्या ताईसाहेबांची. पण आता उद्यावरती सतत असा लोड अंगावरती असतो मैत्रिणींनो. पण त्यातनं पण तुमची पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते, क्वालिटी द्यायचा प्रयत्न करते. दुसरीकडून आणून प्रोडक्ट विकत नाही. जे आहे ते काय सगळं घरीच बनवलं जातं. आणि डिंकाच्या लाडूचं खरंच तुम्हाला दाखवते. सामान तसंच राहिलंय, दाखवते एकच मिनटं. किती राहिलं ते डिंक लाडूवाले ताईसाहेब राहिले. आता लय उशीर झाला. करायचं होतं ते पण त्यामध्ये त्यात ती बी गेला मैत्रिणी काहीच नकोच म्हणलं. गाडीत टाकायला गेला वेगळंच काहीतरी बोल बसल. एक दिवस तेव्हा त्यांनी सगळं पैसे द्यायचं काय. मॅडमचा मसाला कुरिअरवाले मॅडमचा अर्धा किलो. मॅडम तुमचा मसाला तेवढं पॅक करून आण. सर आमच्या सर बसले बघा आमच्या तोवर गाडीत जाऊ. आयो दीदीला बी हो आले सर. सर हे ठुईचं होतं, हे ठुईचं होतं की हो डिक्की मध्ये ठेवा. तरी नको का? नको खराब होते. नको तू काय आले मास्तर बेकार आहे आमचा. माझ्या गाडीत नको काय नाही कंपनी दिली तिथं आत्मान तू गाडी जातो. असला नवरा आहे माझा. घेऊ आता कसं उदा आहे ना पाठ घ्यायचे.
अजून ते की कशी उघडतात माहित नव्हतं. अगो किती मस्त फुलं आहे ह्याच्यात. बरं आता देऊ. बारामतीची 3 पार्सल आहे ती. ते नेलं का सुंटवडा? अरे ते आहे कुठे ते सुंटवडा नेला का त्या ताईने? कुठली त्याच्यावर आणला का बदलून? आमच्या आत्यांचा फोटो नाही सुंटवडा नेला का ते? अरे वा नेलं गाड्या ताया बारामतीच्या ताईचे सुंटवडा जरा घेऊन पैसे दिलेत त्यांनी. ए यार काही एक तर दाजीचा किती जीव त्या गाडीवर पोरे तू तशी का करतीस का? 4 किलोमीटर वाढते. तू पाहिजे ती आणत्या काळजी करू पप्पा आण बरोबर. बाळा शेंग थोडीशी गवारीची चपात्या आहेत ते आपल्याला लई लई चपात्या आहेत अगं दिदा. तंदुरी आहे ना हैदराबादी. आज बिर्याणी खायची ना तिला घरी करत नाही त्यामुळे मग विकत आणायची. चला आता निघाली. ह्या गाडीत तरी बसाय मिळतंय मैत्रिणीनं लय अवघड आहे अगं. काय ह्या दाजीचा परपंच आमच्या. तुझा आहे का माझा नाही की बघा परत म्हणत नाही माझं आहे माझं दाजीचा मी दाजीचा परपंच म्हणले काय तिला उसाळत पित. मी म्हणलं का नाही ह्या नवऱ्याचा परपंच लय राग येतो दाजी. करा किती कमी. बाय बाय. पाहुणं लाईट लाव का? गावात आता मैत्रिणींना असंच आठवलं म्हणून एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मला की मसाल्याचं चालू केलं तर ना आपण त्यावेळेस किंवा टायमिंग व्हायचा 8 वाजायच्या मला कुरिअरला जायला. कधी पाऊस चालू असायचा कधी काय असायचं. आणि एकच मिनिट अजून लाईट लावते. उशीर व्हायचा. दाजी तिथं दुकानात वाट बघत बसलेलं असायचं माझे कवा येते या. मग मी इथनं कुरिअरला जायचे 8 वाजायचे. इथं 8 वाजता गाडी ताणू 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 अर्ध्या तासात बारामतीत जायची 8:30 वाजेपर्यंत. उरकायचं रोज उरकायचं जेवढं उरकन तेवढं कमीच. आणि मग तिथं जायचं कुरिअर करायचं. पाऊस यायला लागला की परत न बसावं लागायचं. कधी दाजींना काय काम असलं दाजी गेलं की मग मला यायला उशीर व्हायला की भ्या वाटायचं परत ना. हो जी म्हणायचं हा ह्यांना पण त्रास व्हायचा. पण देवाला किती दिवस हा त्रास ठेवला तुम्ही विचार करा की 2 वर्ष पूर्ण झाली आपल्या मसाले बिझनेसला. आणि आपली 4 व्हीलर गाडी आली लक्ष्मी आली. आता बारके गाडीवर जावं लागत नाही. पाऊस जरी आला आबाळ जरी आलं इजा चमकत असल्या काही जरी प्रॉब्लेम असलं तरी आता भीती वाटत नाही की बाबा पावसात पार्सल भिजन का आपण पावसात सापडन का किती उशीर झाला काय झालं तरी. म्हणजे एक कळलं की बाबा कष्ट केलं पळालं ना की सगळे इच्छा पूर्ण होतात. पैदाची सगळे इच्छा पूर्ण होतात. फक्त आहे ना काम केलं पाहिजे. चालत राहिलं ना तर नक्की मार्ग सापडतो आपल्याला. आणि खरंच मार्ग सापडला भारी वाटतं. म्हणजे 2 वर्षापूर्वी मसाले कुटायसाठी गावात जावं लागायचं. नंतर ना प्रत्येक मसाल्याचं सामान एकाच मसाल्याचं सामान आणायपुरतं पैसे असायचं जवळ. दुसऱ्या मसाल्याचं सामान आणायचं म्हणलं तर पैसे नसायचं. तेवढंच व्हायचं. सारखी वजिवात राहावं लागायचं. कुरिअरला जावं लागायचं. बारामतीला कधी कधी दिवसातनं 3 वेळा जावं लागायचं सामानासाठी ह्याच्यासाठी. कुरिअरला एकदा सामान आणायसाठी एकदा परत काय वस्तू संपल्या तर. पण आता नाही. आता सगळं जागेवर येते. फक्त कुरिअरसाठी जावं लागते बस. ते पण एक दिवस असं होईल की पुढल्या वर्षी कुरिअरला पण जावं लागलं नाही. तेच कुरिअरवाले घरी येते कुरिअर न्यायला. मला कमेंट पण बरेचदा साहेब करतात की अख्खं जास्त पार्सल असते तर मग त्यांना सांगत जा यायला. तर एवढं वर्ष आता असंच काढायचं. मग नंतर ना मॅडमला ह्याला सांगायचं की बाबा मॅडम लावत जावा सगळ्यांचं. कारण का तोपर्यंत आमचं पार्सल वाढतंय कविताच ह्यांचं पण वाढतंय ना. म्हणून असंच वाटलं आठवलं म्हणून पाठवलं तुम्हाला का नाही. चला परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना. ही धनंजय भाऊ देशमुख नगर बारामती ऑर्डर ते आवचट इस्टेटच्या तिथल्या ताईसाहेबांची ऑर्डर आहे ती द्यायची आहे. म्हणजे बारामतीतले
बारामतीतले 3-4 असते त्या बघा. हिंदवी बिग बाजार बारामतीचे शेजारी. आता काय ताई साहेब येते म्हणले. बरं, लगेच 2च मिनिटात येते आणि ऑर्डर घेऊन जाते आणि तुला पैसे देते. घेतल्याला कुरिअर चार्जेस लावते का नाही? नाही, बारामतीत नसतो कुरिअर चार्ज. नाही रे. बारामतीतल्या ताई साहेबांना नसतो. बरं. आणि ते डिंकाचं लाडू परवा दिवशी ताई साहेब तुम्ही म्हणलेला आका अर्जंट दे. 3 दिवस झालं दाजी नुसतं घेऊन हिंडत आहे. नंबर बी गेला माझ्याकडून, सगळंच गेलं. आणि पत्त्याच तरी सांगा मग तिथं नाही येता येईल आता काय लय अवघड झालंय. ताई साहेबांचं नाही लोड होतं म्हणून मी स्क्रीनशॉट डिलीट हाणते ज्यांचं ऍड्रेस टाकलेत त्यांचं. ते घेऊन जावा की तुमचं ताई साहेब. हो, अहो, अवघडच झालंय मग. दाजी मसाला म्हणून देते ना एखाद्याला. देऊ शकतो ना मी तसं. अक्षरचे किती वाजले? ताई साहेब येतोपर्यंत ह्याच्यात त्या कळतं. साईडला आहे का त्या साईडला आहे म्हणला. 9 वाजले. त्या साईडला आहे का त्या साईडला आहे. काय येतोपर्यंत मैत्रिणींना इथं पार्सल दिलं ताई साहेबांना. मसाला होता ताई साहेबांची, मिरची पावडर, हळद होती. असंच काहीतरी 3 किलोचं पार्सल होतं. औषध डिस्ट्रिक्ट आहे ना इथं बारामती. तिथं ताई साहेबांनी माझ्या दिदीला ह्यांना भाजी दिली आहे. काय ग ताई साहेब, थँक्यू बरं का. मला घरी बोलवत होत्या पण उशीर झाला त्यामुळे मग म्हणलं परत नाही. तर काय द्यायचं म्हणून ताई साहेबांनी भाजी दिली आहे. बस एवढी तुमच्यासारखी एवढी माणसं कमवली ना मी, बाद झालं होय दाजी. आणि नॉनव्हेज आम्ही करत नाही घरी म्हणून ताई साहेबांनी पार्सल दिले. तर मला मी घरी गेल्यावरती दीदी तर लय खुश होईल. बस तुम्ही आहे ना सगळीजण. थँक्यू ताई साहेब.